सो 26/11चं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या दिवशी हे 26/11चे ओपन फायरिंग जी मुंबईत चालली होती, त्याच दिवशी माझं जस्ट लग्न झालं होतं आणि 26/11च्याच दिवशी गोव्यात माझं रिसेप्शन होतं आणि आम्ही सगळे तेव्हा गोव्यात होतो. सो आम्ही सगळे स्टेजवरती गोव्यात रिसेप्शन सुरू होतं 26/11ला आणि पप्पा माझ्या बाजूलाच उभे होते तेव्हा स्टेजवरती आणि लोकं येऊन भेटत होते. तोपर्यंत ते अगदी नॉर्मल त्यांच्या चेहऱ्यावर हास्य, स्माईल होतं. अचानक त्यांना कुणाचा तरी कॉल आला आणि जरी माझं रिसेप्शन होतं, तरी ते माझ्या बाजूला होते आणि माझं लक्ष होतं त्यांच्यावरती. कारण कॉल आल्यानंतर ते एकदम सीरियस झाले आणि एकदम शांत झाले आणि कोणाशी काय स्टेजवर जे लोकं येतात त्यांच्याशी काही बोलतही नव्हते, विचारपूस करत नव्हते. तर ते स्ट्रेसफुल आहेत हे मला कळत होतं. मी एवढ्या गडबडीत पण त्यांना विचारलं, की "पप्पा काय झालं? तुम्हाला कॉल आला आणि मी बघते मागच्या 5 मिनिटांपासून तुम्ही अगदी सीरियस आहेत." तर ते मला काही नाही हसले आणि म्हणाले, "काही नाही, काही नाही. तू थांब इथे, मी येतो." आणि ते स्टेजवरनं तातडीने खाली उतरून गेले. खाली गेल्यानंतर त्याने लगेच काही महत्त्वाचे लोकं होते, त्यांना बोलवलं, त्यांच्याशी काहीतरी चर्चा केली आणि स्टेजच्या समोर उभं राहूनच त्यांची डिस्कशन चाललेली आणि थोड्या वेळ जाऊन ते बसले समोर आणि काहीतरी डिस्कशन सुरू होतं. माझं हे सगळं लक्ष होतं त्यांच्याकडे. मग रिसेप्शन सुरू असतानाच आम्ही शॉर्ट ब्रेक घेतला. आम्ही स्टेजवरनं खाली उतरले आणि मी त्यांच्याकडे गेले, की "काय झालं?" रिसेप्शन संपत येईपर्यंत त्यांनी मला काहीही सांगितलं नाही, की काय झालं. अर्थात त्याने मला नाही सांगितलं, पण जे महत्त्वाचे लोकं होते त्यांना हे कळलं होतं, की या क्षणी मुंबईत ओपन फायरिंग सुरू आहे आणि त्यांना कंटिन्युअस ते कॉल्स येत होते. त्यांनी रिसेप्शन संपेपर्यंत वाट बघितली आणि जसं संपलं, आम्ही स्टेजवरून खाली येऊन सगळे डिनरसाठी बसलो. ते जेवले सुद्धा नाही. ते मला येऊन बोलले, की "हे बघ, मला मुंबईला जावं लागतंय. काहीतरी खूप अर्जंट काम आलंय. त्याच्यामुळे मी लगेच निघतोय." मला त्या क्षणी काही कळलंच नाही, की असं काय अर्जंट काम असू शकतं आणि रात्रीच्या वेळेस म्हणजे रात्री तर तुमची केस तेव्हा कोर्ट नसणार. तर अचानक काय असं सडनली आलं, की तुम्हाला ते आत्ता जावं लागतंय आणि निघावं लागतंय. तर त्यांनी तेव्हाही काही सांगितलं नाही. ते मला म्हणाले, "नाही, खूप अर्जंट आहे. मला जावं लागतंय. तुम्हाला कळेल सगळ्यांना थोड्या वेळात कळेल." मी म्हटलं, "ठीक आहे." पण मी माझ्या प्रयत्नाने मुलगी आहे, माझं लग्न आहे, माझं रिसेप्शन सुरू आहे. मी त्यांना जरा हट्ट केला, की "नाही, तुम्ही थांबा. तुम्ही उद्या सकाळी निघा." कारण दुसऱ्या दिवशी माझ्या घरी आम्ही लंच ऑर्गनाइज केलं होतं सगळ्यांसाठी. तर अर्थात पप्पा तर पाहिजे त्या लंचला. तर ते म्हणाले, "नाही, मी नाही थांबू शकत. मी निघतो." तर माझ्या डोळ्यात अगदी पाणी भरून आलं अचानक त्या मिनिटमध्ये, त्या मोमेंटमध्ये, की "पप्पा आजच्या दिवस तरी थांबा माझ्यासाठी." त्यांनी मला तिथेच मिठी मारली सगळ्यांच्या समोर आणि मला म्हणाले, "शर्वरी हे बघ, मी तुला सांगेल. तुलाच कळेल की मी का जातोय. पण मला आत्ता जाऊ दे. हे फार जास्त महत्वाचं आहे." असे म्हणाले. त्यांची ती एक मिठीच मला पुरेशी होती, हे समजून घेण्यासाठी, की काहीतरी खरंच खूप महत्वाचं असेल आणि म्हणून पप्पा हे सोडून निघतायत. ह्याच्यापेक्षा जास्त काहीतरी महत्वाचं चाललंय म्हणून ते जातायत, नाहीतर ते गेले नसते. आणि ते तेव्हाच रात्रीची फ्लाइट घेऊन मुंबईला ते ताबडतोब आले. आणि आम्ही घरी गेल्यानंतर जेव्हा रात्री उशिरा न्यूज लावल्या, तेव्हा आम्हाला कळलं, की मुंबईत हे सगळं चाललंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.